म्हणजे आजचं जर या मतदारसंघामधलं चित्र बघितलं, हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. या 78 वर्षाचा स्वातंत्र्य महोत्सव आपण मागच्या महिन्यामध्ये साजरा केला गेला. साहेब 78 वर्षाच्या काळानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर साधे रस्ते या इथल्या नेते मंडळीने नाही दिलं. साहेब लबाड नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. आज जे सरकार आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामधलं जे सरकार आहे, एक नंबरचं लबाड सरकार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे लाडकी बहीण तुम्हाला 5 वर्षामध्ये दिसली नाही, आज लाडक्या बहिणीला तुम्हाला जर काहीतरी द्यायची वेळ आहे. अरे किती खोटं बोलताय. लक्षात ठेवा. अनेक गावागावामधलं जर चित्र बघितलं की पाणी प्यायला सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती वाईट आहे. इथला शेतकरी रोज आत्महत्या करतो, हे चित्र आहे. लक्षात ठेवा. इथल्या शिक्षणाच्या पोरांची वाईट परिस्थिती आहे. आणि जर बघितलं माझ्या एखाद्या भगिनीला एका तांड्यावरून गावाहून जर नांदेडला किंवा लोह्याला दवाखान्यामध्ये जावं लागेल, परंतु डोळ्यापर्यंत जाईपर्यंत तिचा जीव जातोय. एवढा अविकसित भाग खरं तर इथल्या सगळ्या दुर्दैवी नेते मंडळींनी केलाय. मला सांगायला लाज वाटते साहेब.